या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। जळगाव जिल्ह्याच्या अर्थविकासाच्या नव्या झेपेस सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण जागतिक बँक सहाय्यित महत्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर इथं झाला। यावेळी राज्यभरातील जिल्हा विकास आराखड्यावर कार्यशाळा पार पडली आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्याची दूरदृष्टी असलेलं प्रेझेंटेशन सुद्धा सादर केलं। यावेळेस मोठ्या संख्येनं नागरिक इथे उपस्थित होते। पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव। जिल्हाधिकारी जळगाव यांनी ज्यावेळेस आपल्यासमोर प्रेझेंटेशन केलं त्यावेळी त्यांचं प्रेझेंटेशन महत्वाचं काय तर 2000 सालापर्यंत जळगाव जिल्ह्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेत 4% वाटा होता। तो 2025 साली किंवा 24 साली 4%वरून 1.5% आला। याचा अर्थ त्यांची अर्थव्यवस्था कमी झाली का? नाही, राज्याची वाढत गेली आणि राज्याची वाढत असताना त्यांच्या अर्थव्यवस्थेने स्टॅग्नन्सी बघितली किंवा त्या प्रमाणात वाढ झाली नाही आणि म्हणून राज्याच्या जीएसडीपी ज्यावेळेस वाढत गेला त्यावेळी तेही जर सोबत वाढत गेले असते तर कदाचित राज्याच्या जीएसडीपीत त्यांचा वाटा देखील तेवढा राहिला असता आणि आपला जीएसडीपी देखील वाढला असता। आणि म्हणून आता त्यांनी हा प्रयत्न करायचा ठरवलाय की 1%वरून 1.5%वरून 2.5% आपल्याला जायचं आहे। मला असं वाटतं की महास्ट्राईडचा प्रयत्न हाच आहे की जिल्ह्याला युनिट मानून केवळ राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये 5-7 जिल्ह्यांच्या आधारावर महाराष्ट्र देशातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था करायचं नाहीये, तर देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होत असताना प्रत्येक जिल्ह्याचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते वाढीव कॉन्ट्रीब्युशन आहे। अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, कारण आता आपल्या समोरचं पुढचं आव्हान काय आहे? पुढचं आव्हान हे आहे की आपल्याला साधारण 5 वर्षामध्ये, येत्या 5 वर्षामध्ये आपला जीएसडीपी 35 लाख कोटी रुपयांनी वाढवायचा आहे। $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याकरता 35 लाख कोटी रुपये। आता हे शक्य आहे का? सहज शक्य आहे। जर 5 वर्षात तुम्ही दुप्पट करू शकता, तुम्ही 15 लाखाहून 29 लाख आणि 29 लाखाहून 45 लाख जर जाऊ शकता, म्हणजे कोविडचे 2 वर्ष पकडून देखील, तर मला असं वाटतं की हे सहज शक्य आहे। आणि म्हणून आपण टॉप डाऊन अप्रोचपेक्षा प्रत्येक युनिटला एक स्वतंत्र युनिट पकडून एक स्वतंत्र कॉन्ट्रीब्युटर इन द जीएसडीपी ऑफ द स्टेट अशा प्रकारे त्याचा विचार करण्याचा प्रयत्न आपण करतोय। आणि म्हणून पहिल्यांदा तर आपण पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।